संपूर्ण देशातून येत्या 24 तासात मान्सून माघार घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय। मान्सूनच्या परतीची सीमा कारवार, कलबुर्गी, निजामाबाद, कांकेर, चांदबली दरम्यान आहे। मात्र भारतातील अनेक राज्यात पावसाचा धुमाकूळ मात्र सुरूच आहे। आता तर भारतीयांची दिवाळी सुद्धा पावसातच जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली। महाराष्ट्रात यंदा मान्सूनचा हंगामा 141 दिवसांचा राहिलाय। जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सूननं माघार घेतली। राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच सायंकाळच्या सुमारास थंडीची चाहूल देखील लागते आणि आता पावसासाठी पोषक हवामानही तयार झाले। बुधवारी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं दिलाय। त्याचबरोबर आज बुधवारी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्याचबरोबर ठाणे, रायगड, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीचा अंदाज देण्यात आलाय। उर्वरित राज्यात मात्र कोरडं हवामान कायम असणार आहे आणि उन्हाचा चटकाही कायम राहण्याची शक्यता आहे। तर गुरुवारी 16 ऑक्टोबर रोजी कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे। यासह नांदेड, हिंगोली, परभणी, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। तर 17 ऑक्टोबरला शुक्रवारी पालघर आणि नाशिक जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्याचबरोबर ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरीची शक्यता आहे। दरम्यान नैऋत्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्याची स्थिती कोमोरिन भागाकडे येणार असल्यानं लक्षद्वीप, केरळ, दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत रविवारपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत। त्यामुळे पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे। महाराष्ट्रात सध्या काही भागात ऑक्टोबर हीट सारखी स्थिती आहे। काही भागात थंडीची चाहूल तर काही भागात मात्र पाऊस अशी हवामानाची तिहेरी स्थिती निर्माण झाली। तर हे होते पावसासंदर्भातील अपडेट्स। राज्यभरातील वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।